अंजलि अजून एकदा घ्या. अंजलि फिर से अंजलि मन से अंजलि दिल से पोटचा गोळा फुलासारखा वाढवून फुलासारखा जपून तुमच्या चरणी अर्पण करीत आहोत. आजपर्यंत आमची जबाबदारी होती. आता कुणाची आहे? हे कसं सांगायचं? काही काळजी तुम्ही म्हणायचं काही काळजी करू नका. आता ती माझ्या मुलीपेक्षा जास्त तिला सांभाळेल. बस मी म्हणायचं अगोदर तरी ते म्हणले म्हणा धर्मेचं कामेचं नातिचरितव्या नातचरितर्या नातिचरितव्या नातचरितय्या. ओम भूर्भुवस्वः सर्वेभ्यो सर्वेभ्यो सर्वदेवताभ्यो नमः. ओम भूर्भुवस्वः. हा बसून घ्यायचं. झालं. इतके वेळ आकाश बघत होते, इतके वेळ आकाश वाट बघत होते. मंगळसूत्र कधी देणार स्वामी? आता देतो. लय जबरदस्त देवानी नातं जुळवलंय. तिकडे एक खास तिकडे करू. आकाश गडबड करायचं नाही. मी म्हणतो तसं म्हणायचं आहे. आकाश मंगल्ये तंतु नानेनु मम जीवना हेतुना कंटे बुद्धनामी शुभगे त्वं जीव शरद शतम त्वं जीव शरद शतम शरद शतम. आज जन्म दिलेल्या आई वडिलांच्या साक्षीने ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर देवताच्या साक्षीने कुलदेवताच्या साक्षीने आज श्रीमान अनिल यांची सुपुत्री चिरंजीवी सौभाग्य कांचिनी त्यांचं नाव घ्या. अंजलि अजून एकदा घ्या. अंजलि फिर से अंजलि मन से अंजलि दिल से 5 वेळामध्ये नाव घ्यायचं. ओम चला ते हे करायचं. आकडा घाला. तुम्ही मनामध्ये कुलदेवताचं नाव ओम मंगलतंतुना नेनो मम जीवना हेतुना कंटे बुद्धनामी शुभगे त्वं जीवं शरद शतदं त्वं जीवं शरद शतदं. बस त्याच्यामध्ये त्यांनी दिसलं पाहिजे. मंगलतंतुना नेनो मम जीवना हेतुना कंटे त्वं जीवं शरद शतदं त्वं जीवं शरद शतदं. अंजली असं पान घ्यायचं, असं हात करायचा. त्याच्यामध्ये खालचं ठेव नाही बारकं ठेव. चला खाली जाऊ तुमचा खाली जाऊ. ठीक आहे. तिकडे बोला भैया ती बोट खाली. तिकडे बघा. तिकडे बघा कॅमेराकडे. छान दिसेल पांढर शुभ. काल तर दूरच आपण इकडे बघ. 3 तास निसर्ग ओंकार वर्णाय नमो नमः. ओंकार प्रणव स्वरूपाय नमो नमः. अंजली तुमच्यासाठी आहे. ते गळ्यामध्ये काय घातले? मंगळसूत्र. सुख दुःख हेच असतात. कारण नारी शक्तीला खूप मोठं देवाने वरदान दिलेलं आहे. ते कुठलं वरदान? तर सहन करण्याची शक्ती. आज संपलं बरं का? साजेल शोभेल तुम्हाला असं त्यांनी वर शोधून दिलेलं आहे. तुमचं काय आहे तर जीवनात कर्तव्य? त्यांचं संपलं आता कर्तव्य. आता आजपासून तुमचं कर्तव्य आहे की जीवनामध्ये सुख दुःख हेच असतात. आता सांगितलं की प्रत्येक दुःखावरती सुखाचं पोट पडलं पाहिजे. हे त्याचं संसाराचं रीत आहे. हा आकाश तुमचं पण संपलं. कारण आज मम्मी आहेत ना? आहे पण ती दोन्ही माझ्यासाठी एकच. ऐक सांगतो ऐक. कारण आज आई असलं असतं तर खूप आनंद झाला असता. आज नीतीचा खेळ हे सर्वांना भोगावं लागतं. आज वडील आई त्यांनीच वडील त्यांनीच खूप मोठं लहानाचं मोठं तुम्हाला केले, शिक्षण दिले, उत्तम संस्कार केले, परिपूर्ण केले. आज त्यांचं कर्तव्य संपलं. तुमचं कर्तव्य काय आहे?
तर जीवनामध्ये आपण किती देवाची भक्ती करा, किती दान करा, किती धर्म करा, पण देव आपल्याला प्रत्यक्षात भेटत नाही. जोपर्यंत आई वडील हे आहेत तोपर्यंत देव आपल्याला भेटत नाही आणि भेटणार पण नाही. म्हणून चालता बोलता कोण, तर आई वडील आहेत, म्हणून त्यांची सेवा आपल्याला करणं गरजेचं आहे. ओम सर्वेभ्यो सर्वदेवताभ्यो नमो नमः. नाही आता कधी सर 100% झालं, निकाल फास्ट झाला तुमच्या. 100 पेक्षा जास्त मार्क पडले. आता तू अंजली. तू तसं- ए, घे, ओम घे, घे. सर्वभूतेच धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. सर्वरूपाय नमः, कृपाशीलाय नमः, जगज्जनने नमो नमः. तुझ्यापेक्षा चांगलं त्यानं चालू झालं का? कॅमेरा दाखव.